बावधन पोलीस स्टेशन तपास पथकाने 3 पिस्टल, 5 जिवंत कारतूस आणि 6 कोयते तर 1 गुप्तीसह 5 आरोपींना ताब्यात घेतलं। 13 जानेवारी 2025 रोजी पोलीस आयुक्त यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध शस्त्रधारकांवर कारवाई करण्याबाबत आदेश केल्याने पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 व सह पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या सूचनेप्रमाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बावधन व तपास पथकाच्या अधिकारी तसेच स्टाफ असे पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध शस्त्रधारकांवर कारवाई करण्याकरिता बावधन पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार अरुण नळरे यांना मिळालेल्या बातमीनुसार पोलीस स्टेशन हद्दीत एक काळ्या रंगाची व काळे काचा असलेली क्रेटा गाडी नंबर MH12TN 6999 ही गाडी पाठलाग करून ताब्यात घेऊन त्यातील सुमित करेकर याच्या ताब्यातून 1 देसी पिस्टल व 2 जिवंत राऊंड असे जप्त केले। तसेच सदर कारची झडती घेतली असता त्या कारच्या डिग्गीमधील स्टेपनी ट्रेखाली स्टेपनी जवळ 4 लोखंडी कोयते आणि 1 गुप्ती असे जप्त करून त्याच्या विरुद्ध बावधन पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 17/2025 शस्त्र अधिनियम कलम 325 425 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला। तसेच तपास पथकाचे पोलीस हवालदार फारुक मुल्ला यांनी मिळालेल्या बातमीनुसार सूस गावात महादेवनगर परिसरातील हरी पवार यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून 1 देसी पिस्टल व 2 जिवंत राऊंड असे जप्त केले आणि त्याच्या विरुद्ध बावधन पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 16/2025 शस्त्र अधिनियम कलम 325 37 प्रमाणे गुन्हा दाखल केला। सदरची कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली बावधन पोलीस ठाण्याचे अमित विभूते, भास्कर कदम आदींनी पार पाडली। सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे।